यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर आजची रेसिपी आहे शाही तुकडा. ऐकूनच एकदम शाही अंदाज वाटतो ना? तर चला जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिल्क ब्रेड घेतलेले आहेत 10 ते 12 साधारण, आणि त्यानंतर त्यांचे काठ आहेत ते कापून बाजूला करायचे आहेत. आणि जे काठ तुम्ही कापाल ते व्यवस्थित कापून घ्यायचे आणि ते फेकून न देता ब्रेड क्रम्स वगैरे म्हणून त्याचा वापर तुम्ही करायचा आहे. आणि मित्रांनो, ही रेसिपी जो कोणी खाईल ना तो तुमचा नक्की फॅन होईल, कारण माझीसुद्धा ही फेवरेट डेझर्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते की खूपच स्वादिष्ट ही रेसिपी होणार आहे. तेव्हा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आणि शेवटपर्यंत पहा. तर इथे मी ब्रेड स्लाइसेस कापून घेतलेले आहे. त्यानंतर एका कढाईमध्ये घी ॲड करायचं आहे तुम्हाला, आणि घी मेल्ट झालं की ब्रेडचे स्लाइसेस फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्लाइसेस जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची. जास्त हाय फ्लेमवर तळल्याने काय होतं की स्लाइसेस करपून जातात, कारण घी खूप लवकर तापतं. इथे मी एका पातेल्यामध्ये 3 पाव दूध घेतलेलं आहे. फुल फॅट दूध घ्यायचं आहे मित्रांनो. फुल फॅट दूध घेतलं की ते कसं लवकर घट्ट होतं. आणि त्यानंतर इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे अर्धी वाटी. मिल्क पावडरमध्ये दूध टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स करून झालं की तुम्ही इथे कंडेन्स्ड मिल्कसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला वेलची पावडर करून घ्यायसाठी वेलची कुटून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं दूध जे आहे ते घट्ट होतं. वेलची पावडर करून झाली की लगेच तुम्हाला दूध ढवळत राहायचं आहे, कारण ते ओतू जायला नको म्हणून. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला साखर ॲड करायची आहे. मी इथे छोटी वाटीने 2 वाटी साखर ॲड केलेली आहे. त्यालासुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचं. साखर मेल्ट झाली की लगेच त्यात वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे मिल्क पावडर आपण मेल्ट करून ठेवलेलं होतं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता मी इथे फ्लेवरकरिता अर्धा टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेला आहे. हे कस्टर्ड पावडर ऑप्शनल आहे मित्रांनो. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, अदरवाईज तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता. तर इथे मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेला आहे दुधामध्ये. आणि बघू शकता आता दूध व्यवस्थितरित्या घट्ट होत आलेलं आहे. तेव्हा आता आपण शाही तुकडा बनवण्याची तयारी करूया. तर एका बोलमध्ये जे फ्राय करून ठेवलेले तुकडे होते ब्रेडचे ते असेंबल करायचे आहेत. आणि त्यानंतर गरमच रबडी त्यावर टाकायची आहे. व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. रबडी व्यवस्थित पसरून झाली की सगळे स्लाइसेस त्यामध्ये व्यवस्थित बुडले की त्यावर टाकायचे तुम्हाला ड्रायफ्रूट्स कापून ठेवलेले. ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड लेअर परत ब्रेड स्लाइसेस ठेवायचे आहे. आणि परत त्यावरती एक लेअर रबडीची टाकायची आहे. आणि परत ड्रायफ्रूट्स टाकून थर्ड लेअर जे वाचलेले जेवढे स्लाइसेस आहेत तेवढे सगळे टाकून घ्यायचे आहेत. आणि परत रबडी त्यावर टाकायची आहे. आणि सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत. मित्रांनो, ही रेसिपी करायला खूप सोपी आणि इझी आहे, तेवढीच खायला एकदम स्वादिष्ट लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि त्यानंतर रोज पेटल्सने तुम्ही त्याला डेकोरेट करून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्या डिशचा हा फायनल लूक असा आहे. आणि शाही तुकडा रेडी झालेला आहे. त्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून
थंडगार